बारामतीमध्ये सध्या अजित पवार बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। पण मला एक कळत नाही, जोपर्यंत संध्याकाळचं 6 पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे? नाही, तटकरेंची आढावा कशाचा घेणार आहे? असं काही तुम्ही उद्या मताला चालला म्हणजे तुम्ही किंवा इथं असणारे सगळे मीडियाचे लोक कुणाला मतदान करणार आहेत ते काही सांगणार आहेत? त्या संदर्भात प्रत्येक जण आपापलं काम करत असतं। आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या, मतदारांना सांगायच्या, सभेच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, रोड शोच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून, पेपर न्यूजच्या माध्यमातून, तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे। आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं, आणि ह्याचा कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो। ते 4 तारखेलाच आपल्याला कळतात। हे उगीच आपण मनाची समजूत घालतो ते असं होईल तसं होईल। माझा अजूनही प्रयत्न आहे, आता मी इथनं पुढं चाललोय किंवा जे काही आमचे प्रमुख सहकारी आहेत अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढण्याच्या करता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्या पर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की 6 वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे जर लाईन मोठी असेल तर ती 7 वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात, ती लाईन संपेपर्यंत। पण 6ला जे तिथं उपस्थित असतील त्यांच्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे। त्याच्यामुळं आम्ही पण तो प्रयत्न करणार आहे, कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील। दादा, सुप्रियाताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या सकाळी या ठिकाणी येऊन? नाही, मला नाही माहिती। सकाळी त्या इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या। तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो। अच्छा, तुम्हाला माहिती आहे त्या येऊन गेलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन गेलं? नाही, मला नाही। माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसे काय आलात, तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही, आमचं घर आहे, मी पण इथे लहानाची मोठी झाली। ठीक आहे, त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं, त्याच्यावर मला पण प्रश्न कशाला विचारतो? नाही दादा, यासाठी विचारतोय की याचा काही परिणाम मतदारांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं का? बारामतीचे मतदार असे काही कुणी आणलं कुणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात, ते फार विचारांती मतदान करत असतात। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। माझा जो अनुभव येतो, बाकीकडे काही तसा प्रश्न बाहेरच्या तालुक्यात येत नाही, परंतु माझा जो बारामतीकरांचा अनुभव आहे तो बघता बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील। दादा, आज मतदानाचा दिवस आहे, खूप धावपळीचा दिवस आहे, तुम्ही दिवसभर घरीच होतात, तुम्ही निश्चित आहात का या सगळ्या आपल्याला काय त्रास होतो? विजयाविषयी निश्चित आहात? एक मिनिट, मी काय करावं तो माझा अधिकार आहे, तुम्ही बाकीच्यांनी त्याच्यात नाक खुपसायचं काही कारण नाही। सुप्रिया सुळे पुन्हा नातीगोती जपण्याचं एक भावनिक आव्हान जे आहे मी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय, माझ्या मतदारांना सांगतोय, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतोय, ही भावकी गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे। त्याकरता जनतेने त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडे करतायत असं माझं स्वतःचं मत आहे। दादा, पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप अशी त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि त्यांची म्हणजे तब्येत थोडीशी खालावलीची जाणवली आणि व्हिडिओज पण त्याचे बरेच काही समोर आले। मी जर असतो त्यांच्याबरोबर तर मागे 2004ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता। आम्ही आर पाटील, भुजबळ साहेब, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, पदमसिंह पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। त्यांनी भाषण पण केलं, सरसेनापती यावेळेस नाहीये, सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती। वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये, मग ते मी नावं घेत नाही, परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पायापाशी, समोर वगैरे, मागं कोण सगळे उभे असतात, जवळ अगदी चिटकून असतात, त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना, किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे, म्हणजे 43 टेम्परेचर, 44 पर्यंत टेम्परेचर, 42 पर्यंत टेम्परेचर आहे, अशा टेम्परेचरच्या काळामध्ये आपण
आराम करावा, आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी. तब्येतीची काळजी घेत असताना हे बाकीची प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो, आम्ही ह्या ठिकाणी चालवतो. हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.